एक क्रमांक गणपती, 2 क्रमांक विष्णू परमात्मा, 3 क्रमांक भगवान शंकर, 4 क्रमांक भगवती जगज्जननी देवी माता आणि 5 क्रमांक सूर्य. ऐकताय ना? 5 देवतेत. मच्छकच्छ देवांचा संबंध नाही. 5 देवतेत अन्य देवी देवतांचा संबंध नाही. 5 देवतेत ब्रह्मदेवाचा संबंध नाही. 5 देवतेत देवांचा राजा इंद्राचा संबंध नाही. या 5 देवतेत शीतल प्रकाश देणाऱ्या चंद्राचा सुद्धा संबंध नाही. संबंध 5 देवतेत येतो सूर्याचा. आणि सूर्य लख प्रकाश आणि तेज देणारी देवता आहे. सूर्य उगवला नाही तर असे वर्गात पूर्वी शाळेत निबंध असायचे. सूर्य ही देवता अत्यंत प्रभावी आहे. MSEB ची लाईट लोक आतापर्यंत चोरत होते यात नवल नाही, पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यालाही कमकुवत करतात की काय याची भीती वाटायला लागते. विज्ञानानं जे जे निर्माण केलं ते त्रासदायकच आहे काय, शाप की उशाप ही चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. आज इस्रायल, इराक किंबहुना अमेरिका एक मिसाईल पडली तर करोडो बिल्डिंग आणि हजारो लोक मृत्युमुखी पडतायत. तिथली दाहकता, तिथला अग्नी, तिथला पेट, अंग होरपळणं, ओरडायला सुद्धा चान्सेस नाही. यूट्यूब, मोबाईल, इन्स्टा, चॅटजीपीटी, गुगल हे जेवढं प्रसिद्धीला तुम्हाला मला बरं वाटतं तेवढंच आज ना उद्या सगळ्यांना घातक अशा प्रकारचं प्रकरण. म्हणून पूर्वी प्रसिद्धी नव्हती परंतु लोक सुखात जगत होते. आजही माझी माफक प्रार्थना आहे संप्रदायाच्या अंगानं कीर्तन कथा रेकॉर्डिंग व्हाव्यात, शूटिंग चित्रीकरण व्हावं, पण त्यातलं उत्तम आणि कनिष्ठ याचा सारासार विचार करून लोकांच्या पर्यंत ते निरोप जावे. कधी कधी भाषण करणारा नेता आणि धर्मवेत्ता याच्याकडनं एखादा शब्द कळत नकळत गेला तर ते वादंग त्रासदायक ठरतं. त्या गावाचं नाव, वक्त्याचं नाव आणि संप्रदायाचं नाव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरता माझी प्रार्थना आहे, यावर देवाने तुमचं पुढे भलं करावं अशी प्रार्थना आहे. जरा मी चिंतन मांडतोय त्या भूमिका माझ्या ऐका. आणि या मागे ज्या माता भगिनी बसल्यात त्या थोड्या पुढे सरकल्या तर मागावून येणाऱ्या माता भगिनींना पुढे येता येईल. तरी विना घेतानाच मी या सगळ्या जणींना पुढे सरकवलं. पुढे या, पुढे या, म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. मंडप गच्च भरलाय, प्रांगण अतिशय सुंदर आहे, लख प्रकाश आहे, गायक वादक उत्तम आहेत, स्पीकर ध्वनी अतिशय छान आहे, निरागस मुली आणि मुलं आहेत, त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुजी, माता आणि पिता या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. वेळ कमी आहे, 9:15 वाजले. पहाड शब्दाचा अर्थ आहे पर्वत. पहाड शब्दाचा अर्थ आहे पर्वतांच्या रांगा. पहाड शब्दाचा अर्थ आहे डोंगर. आणि त्यात विंध्याचल, सह्याद्री आणि मेरू पर्वत या 3 पर्वताला भौगोलिक महत्व खूप आहे. 3 पर्वताला पुन्हा नावं सांगत नाही, वेळ कमी आहे म्हणून. कधी कधी माणसं म्हणतात अहो ते महाराज हिमालयाच्या उंचीचे, तर प्रॅक्टिकली पॅरामीटर जर लावलं, स्केल लावला, टेप लावला तर ते 3.5, 4, 5, 5.5, 6 फूट असतील. हिमालयाच्या उंचीचे कसे? पण हा व्यापक विचार आहे. उदाहरणार्थ हे पखावज वादक आहे तर परिमाणे आपण लिहितो मृदंगाचार्य. या दोघांना काय लिहितो? गायनाचार्य. तो मनुष्य, देव मनुष्य आहे तर देवाला जन्म नाही, देवाला मृत्यू नाही, देवाला सुख नाही, देवाला दुःख नाही, देवाला संसार नाही, देवाला उपाधी नाही. मग देवाबरोबर त्या माणसाची तुलना कशी केली? याचा अर्थ असा आहे चांगुलपण, चांगलं वागणं, प्रामाणिकपणा, विनम्रता, संतश्चरण रजाची अपेक्षा, गावातली डेव्हलपमेंट, वृक्षारोपण, भ्रूणहत्या रोखणं,
गायींच्या कत्तली बंद करणं, लिक्विड टाकणं, पंगत देणं, शुचिर्भूत राहणं, गळ्यात माळ घालणं, गाथा ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथाची समीक्षा करणं, मिनिमम हरिपाठ वाचणं, नाही जमलं तर निदान रामकृष्ण हरी म्हणून चांगुलपणाचं वागणं, याला म्हणायचं देव माणूस. मी अत्यंत मराठी स्वच्छ आणि कळेल अशा सोप्या भाषेत तुम्हा सगळ्यांना माझ्या भावना व्यक्त करतो आहे. गायनाचार्य, आचार्य इक्वलंट MA विद्यापीठातलं. आता सगळेजण काही MA नाही आहेत किंवा MSc नाही आहेत, बरोबर आहे की नाही, किंवा MCom नाही आहेत, तरी आपण काय म्हणतो प्रेमाने? गायनाचार्य. का? आदरार्थी वाक्य. उदाहरणार्थ भागवताचार्य ही युनिव्हर्सिटीची पदवी नाही, विद्यापीठाची परीक्षा सर्टिफाय प्रमाणपत्र नाही, भावनेपोटी. तसं एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? हिमालयाच्या उंचीचे. मग प्रॅक्टिकली उंची तेवढी नाही, पण मन व्यापक आहे, कार्य मोठं आहे, आयाम मोठा आहे. त्यांना खानदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, लुधियाना, पंजाब, कुरुक्षेत्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या सगळ्या पृथ्वीवरच्या मानवाने ओतप्रोत प्रेम दिल्यामुळं हिमालयासारखे ते व्यापक झाले. म्हणून म्हणावं लागतं हिमालयाच्या उंचीचा, विंध्याचल पर्वताच्या उंचीचा, सह्याद्रीसारखा व्यापक. हे मी का मांडायला लागलो? मी काही भूगोल शिकवायला लागलो तुम्हाला नाहीये. कारण का? बाबांचं नाव आहे पहाड सिंग बाबा. पहाड म्हणजे पर्वताच्या व्यापक विचाराच्या उंचीचा सत्पुरुष, आणि सिंह शब्दाचा अर्थ आहे पारमार्थिक साधनेत विषयावरती, विकारावरती विजय मिळवलेला नरसिंह, असा त्याचा अर्थ होतो. टाळ्या उद्या परवा निवांत वाजवा कळल्यानंतर. आता आणि माझ्या कीर्तनात काही गाणं नाही, माझ्या कीर्तनात काही भावगीत नाही, मला माझ्या अभंगाच्या भूमिका मांडायच्या, त्यालाच वेळ कमी, तर बाकी फापट पसारा मांडायला मला वेळच देवाने दिला नाही. आणि याकरता देवाने मला कृपया जन्माला घातलेलं नाही.